नमस्कार, एस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पिंपळनेर शहरामध्ये शाळा महाविद्यालयामध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनींना टवाळखोरांकडून होणाऱ्या त्रासा संदर्भात तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने आज पालकांनी पोलीस स्टेशन समोरच ठिय्या आंदोलन केले। मात्र पोलिसांनी या ठिय्या आंदोलनाची दखल घेत तातडीने तपासाची चक्र फिरवली आणि 2 आरोपींना बेड्या ठोकल्या। त्यांच्यातील एक साथीदार अद्यापही फरार असल्याचे सांगितले जात आहे। गेल्या 2 दिवसांपासून तक्रार प्रलंबित असल्याने पालकांनी आक्रमक पवित्रा घेत पोलीस ठाणे गाठले। वाढता दबाव पाहून पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवली। संशयित म्हणून 2 टवाळखोरांना ताब्यात घेतले। या आरोपींना घटनास्थळावर नेत त्यांची धिंड काढली। या टवाळखोरांना बघण्यासाठी पिंपळनेरमध्ये तोबा गर्दी झाली होती। तिथून परतत असताना पोलिसांची गाडी अचानक बंद पडली। अखेर खासगी वाहनाने पोलिसांनी आरोपींना पोलीस ठाण्यात आणले। संबंधित टवाळखोरांना बघण्यासाठी पिंपळनेरमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती। अद्याप पोलिसांना अजून 2 आरोपी हाती लागले नसून पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत। पोलिसांच्या या कारवाईने सर्वत्र स्वागत होत आहे। फरार आरोपींना लवकरच पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे। संबंधित टवाळखोरांनी शाळा महाविद्यालयामध्ये येणाऱ्या परिसरातील विद्यार्थिनींची छेड काढत टॉन्ट मारणे, अश्लील हावभाव करणे अशा प्रकारामुळे पालक आणि विद्यार्थिनी त्रस्त झाल्या होत्या। मात्र पोलिसांनी ग्रामस्थांच्या ठिय्या आंदोलनाची दखल घेत संशयित टवाळखोरांवर कारवाई केली आणि पिंपळनेर शहरामध्ये त्यांची धिंड काढली। एस न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, पिंपळनेर। धन्यवाद।